उंची आहे 14.5 इंच प्लस 1 इंच 15.5 इंच उंची घेऊ आपण. 1 इंच फोल्डसाठी ठेवू. गळा रुंदी घेऊ आपण 2.5 इंच. शोल्डर घेऊ 2.5 इंच आणि मुंडा खोली घेऊ 5.5 इंच. मी प्रत्येकाला 5.5 इंचच मुंडा खोली घेते. परफेक्ट ब्लाउज बसतात. दीड इंच इथं घेऊ. त्याला गोल शेप देऊ आणि ब्लाउजच्या गळ्यानुसार तुम्ही उंची गळ्याची उंची ठेवू शकतात. प्रत्येकाची गळा उंची ही वेगवेगळी असते. तर अशी इथून गळा उंची जर मोजली तर प्रत्येकाची वेगवेगळी भरते. त्यामुळे आपण ही इथून गळा उंची मोजायची. हे बघा, ही 4.5 इंच गळा उंची आहे. तर प्लस 1 केलेलं 5.5 इंच आपण इथं ठेवायचं आहे. गळा रुंदी आहे 2.5 इंच. माझं हे कस्टमरचं ब्लाउज आहे. तर त्यांनी गळा गोलच सांगितलेलं आहे, तर मी इथं गोलच गळा ठेवणार आहे. त्यांना असे ब्रॉड गळे आवडतात, त्यामुळे मी थोडासा ब्रॉड करत आहे. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. नंतर आहे कटोरीचा पुढचा भाग. पूर्ण कटोरी माझी ब्लाउज पीसावरच निघते. तर आपली छाती रुंदी जेवढी आहे तेवढी तिथे टाकायची आहे. उंची, छातीची रुंदी जेवढी असेल तेवढी छातीची उंची टाकायची आहे. परत मुंडा खोली पुढच्या साईडची 5.5 इंचच ठेवणार आहे मी. प्रत्येकाला 5.5 इंचच ठेवते. पुढचा गळा 4.5 मेजरमेंट ठेवते मी. माझे ऑटोमॅटिक माप आहेत. तुम्ही पण असेच टाका. परफेक्ट ब्लाउज कटिंग होऊन जाईल. 2.5 इंच घेतलं मी इथं. पण मी 2.5 इंचच घेते. इथं पण मी 2.5 घेते. प्रत्येक माप हे 2.5 इंचावर घेते मी. इथं जरा क्रॉस घ्यायचं. इथं पण 2.5 इंचच घेतले मी आणि राहिलेलं जॉईंट करून टाकायचं. पुढच्या साईडने पण मी 2.5 इंचच घेते. जर जास्त गळा असेल तर थोडासा 3 ठेवलं तरी चालेल तुम्ही. मी 2.5 इंचच घेतलं इथं पण. आणि असं गोल शेप मध्ये कटोरीचा भाग काढून घ्यायचा. नंतर हा कटोरीचा हा वरचा भाग, याला फक्त गोल शेप देऊन घ्या आणि इथून 2.5 इंच मेजरमेंट घ्या आणि ह्याला पण गोल शेप असा देऊन घ्या. इथलं माप आपलं 2.5 इंचच राहील. हे झालं आपलं पूर्ण ब्लाउजचं मेजरमेंट. यात बदल तुम्ही एवढाच करायचा आहे, तुमची जेवढी छातीची रुंदी असेल तेवढीच उंची टाकायची तुम्ही इथून इतकी आणि पूर्ण कटिंग असं करून घ्यायचं. माझं पूर्ण कटिंग हे ब्लाउज पीसावरच निघतं. मी आता तुम्हाला कटिंग करून दाखवते. अस्तरचा ब्लाउज आहे हा माझा. प्रथम मी गळा कट करून घेते. असं गोल शेप येऊ द्या. पुढचा हा कपडा राहिलेला स्लीव्ह साठी होतो.
हे शोल्डर आणि हा मुंडा. कटिंग ही दमाने व्यवस्थित करून घ्यायची. कपडा वगैरे हलू द्यायचा नाही. जसं मी इथं 2.5 इंचाचं लिहून दिलंय त्याप्रमाणे तुम्ही जर कटिंग व्यवस्थित केली, व्यवस्थित मांडली तर तुमचं ब्लाऊज हे परफेक्टच येणार. अगदी तुम्ही नवीन असाल तरी सुद्धा हे मेजरमेंट खूप छान आहे. ऑटोमॅटिक आहे, यात बदल करण्याची काहीच गरज नाही. हा पाठीचा भाग झाला. आणि ही 2 कटोरी, पुढचा भाग झाला कटोरीचा हा, आणि ही साईडची कटोरी. अगदी व्यवस्थित कटोरी दिसते, व्यवस्थित बसते. तुम्ही एकदा नक्की घडी अशी टाकून व्यवस्थित मेजरमेंट टाकून बघा. तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही 1-2 कटाईतच ब्लाऊज शिवू शकता. कटिंगचे पण मी टाकणार आहे व्हिडिओ. याला पेपर कटिंग वगैरे करायची काहीच गरज नाहीये. हा पाठीचा भाग झाला, हे 2 कटोरीचे भाग झाले, आणि हा पण कटोरीचा भाग झाला. आणि आता आपण राहिलेले कपड्यात प्रेशर पट्टी काढून घेणार आहोत. तर मी 3.5 इंचाची प्रेशर पट्टी काढते. आणि ह्या साईडला 3 इंचाची. आपला कुठेही कपडा वेस्टेज जात नाही, त्यामुळं व्यवस्थित पुरतो आपल्याला. व्यवस्थित कटिंग करून घ्या तुम्ही पण. ऐंशी सेंटीमीटरच्या ब्लाऊज पीसामध्ये 11.5ची घडी माझी एकदम सफिशियंट बसून जाते. आता हा राहिलेला कपडा त्यात आपण स्लीव्ज काढूयात. पूर्ण व्यवस्थित फोल्ड करून घ्या. आणि एकदम बरोबर कापून घ्या. फोल्ड केलेला भाग हा आपल्या साईडने येऊन द्या, आणि जो ओपन आहे तो इकडल्या साईडने राहू द्या. त्या ब्लाऊज पीसावर सांगते तुम्हाला मी स्लीवचं माप कसं घ्यायचं ते. हे बघा, हे असं स्लीवचं माप घ्यायचं, जेणेकरून आपल्याला शिवायला थोडा पेस ठेवायचा. तर ह्यांची स्लीव्ज आहे 4.5 इंच. तर आपण 1 इंच मध्ये फोल्ड करण्यासाठी लागतो, तर 5.5 इंच आपण घेणार आहोत. हे मेजरमेंट इकडल्या साईडने घेतलं तरी चालेल. हे 5.5 इंच. इकडल्या साईडने पण 5.5 इंचचं मेजरमेंट घ्या, आणि 2.5 कमी करा. आणि हा ब्लाऊजचा स्लीवचा शेप देऊन घ्या. मस्त असा शेप देऊन घ्या. आणि हा फिश कट देऊन घ्या. हे असं त्याचं कटिंग करून घ्या. घडी अजिबात हलवून देऊ नका. हे झालं आपलं स्लीवचं कटिंग.